शरीरं यत् अवप्नोति यत् च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुः गंधान इव आशयात. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. तात्पर्य: या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याची कुत्र्या मांजरांप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते, आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते, आणि जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्णलोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सानिध्यात वास करतो. शरीराच्या विनाशानंतर सर्व काही कष्ट होते हा दावा खोटा आहे. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पनाबरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय. श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणं एव च अधिष्ठाय मनः च अयम विषयान उपसेवते. या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. तात्पर्य: हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीवाने आपली भावना कुत्र्या मांजरांच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजरांच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो. चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे, परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो. त्याचप्रमाणे चेतना ही शुद्धच असते, कारण आत्मा हा शुद्ध असतो. परंतु भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतात. वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावनाच असते. म्हणून मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते. तथापि जर त्याची चेतना कोणत्या तरी भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचे शरीर मिळेल असे नाही. कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता किंवा 84 लाख योनीपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते. उत्क्रामंतं स्थितं वा अपि भुजानं वा गुणअन्वितं विमूढाः न अनुपश्यन्ति पश्यन्ति चक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत, परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. तात्पर्य: ज्ञानचक्षुषः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे हे सर्व काही वाचून मनुष्य जाणू शकत नाही. आध्यात्मिक गुरूकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो. ज्याला या सर्व गोष्टी यथार्थ रूपामध्ये जाणण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे तो भाग्यवान आहे.
प्रत्येक जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या देहाचा त्याग करीत आहे. विशिष्ट स्थितीमध्ये तो राहत आहे आणि प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून उपभोग घेत आहे. परिणामी इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली तो विविध प्रकारची सुखदुःखे भोगीत आहे. ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनविलेले आहे ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात. त्यांना या गोष्टींचे मुळीच आकलन होत नाही. तरीही ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते पाहू शकतात की आत्मा हा देहापासून भिन्न आहे आणि तो देहांतर करीत विविध प्रकारे उपभोग येत आहे. बद्ध जीव या संसारामध्ये कसे दुःख भोगीत आहेत ते असा ज्ञानी मनुष्य जाणू शकतो. म्हणून ज्यांनी कृष्ण भावनेमध्ये अत्यंत उन्नती केली आहे ते या ज्ञानाचा सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कारण सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते. त्यांनी या बद्ध अवस्थेतून मुक्त होऊन कृष्णभावना भावित झाले पाहिजे आणि आध्यात्मिक जगताची प्राप्ती केली पाहिजे. यतन्तः योगिनः च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तः अपि अकृत आत्मानः न एनं पश्यन्ति अचेतसः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. तात्पर्य: आत्मसाक्षात्काराच्या पथावर अनेक योगीजन आहेत, परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाहीत ते जीवाच्या देहामध्ये बदल कसे होत असतात हे पाहू शकत नाहीत. या संदर्भात योगिनः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या स्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे. जर शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात. या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते. अशा तथाकथित योगीजनांना यतन्तो अप्यकृतात्मानः असे संबोधले जाते. ते जरी तथाकथित योगपद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत. असे लोक आत्म्याचे देहांतर कसे होते हे जाणू शकत नाहीत. जे वास्तविकपणे योगपद्धतीचा अभ्यास करीत आहेत आणि ज्यांना आत्मा, प्रकृती व भगवंत यांचा साक्षात्कार झाला आहे, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे विशुद्ध कृष्ण भावना भावित भक्तीमध्ये संलग्न झालेले भक्तियोगी आहेत, त्यांनाच केवळ हे सर्व कशा प्रकारे घडत आहे याचे आकलन होते. यत आदित्य गतं तेजः जगत भास्यते अखिलं यत चंद्रमसि यत च अग्नौ ततः तेजः विद्विमामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. तात्पर्य: सर्व गोष्टी कशा घडत आहेत हे निर्बुद्ध लोक जाणू शकत नाहीत, परंतु भगवंत या ठिकाणी जे वर्णन करीत आहेत ते जाणून मनुष्य ज्ञानप्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो. प्रत्येकजण सूर्य, चंद्र आणि विद्युत शक्ती पाहतो. मनुष्याने हे केवळ जाणले पाहिजे की सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज हे भगवंतापासूनच येत आहे. अशा प्रारंभिक कृष्णभावनामय जीवनामध्येच प्राकृत जगतातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते. जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि या ठिकाणी भगवंत जीव स्वग्रही भगवत धामात परत कसे येऊ शकतात याची सूचना देत आहेत. या श्लोकावरून आपण जाणू शकतो की सूर्य संपूर्ण सूर्यमालिकेचा प्रकाशित करीत आहे. अनेक विविध ब्रह्मांडे आणि सूर्यमालिका तसेच अनेक सूर्य, चंद्र आणि ग्रहलोकही आहेत, परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये केवळ एकच सूर्य आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्रही नक्षत्रांपैकीच एक आहे. सूर्यप्रकाशही भगवंतांच्या आध्यात्मिक विश्वातील आध्यात्मिक तेजापासूनच येतो. सूर्योदयाबरोबरच मनुष्याच्या क्रियाकर्मांना चालना मिळते. ते अन्न शिजविणे, कारखाने चालविणे इत्यादी गोष्टींसाठी
अग्नी पेटवितात. अशा प्रकारे अग्नीच्या साह्याने अनेक गोष्टी घडतात. म्हणून सूर्योदय, अग्नी आणि चंद्रप्रकाश हे जीवांसाठी अतिशय सुखदायक आहेत. त्यांच्या साह्या वाचून कोणत्याही प्राणी मात्र जगू शकत नाही. यास्तव जर मनुष्याने जाणले की सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भगवान श्रीकृष्णापासूनच उत्सर्जित होत आहे, तर त्यांच्या कृष्ण भावनेस प्रारंभ होतो. चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पतींचे पोषण होते. चंद्रप्रकाश हा अत्यंत शीतल आणि आल्हाददायक असल्यामुळे लोक सहजपणे जाणू शकतात की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच केवळ आपण जिवंत आहोत. त्यांच्या कृपेविना चंद्र, सूर्य किंवा अग्नी असू शकत नाही आणि चंद्र, सूर्य किंवा अग्नीच्या साह्या वाचून कोणीही जगू शकत नाही. बद्ध जीवामध्ये कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे काही विचार करीत आहेत. गाम अविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्णामि च औषधीः सर्वा सोमाः भूत्वा रसात्मकाः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. तात्पर्य: भगवंतांच्या शक्तीमुळे सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगत आहेत. भगवंत प्रत्येक अणु, ग्रह आणि जीवामध्ये प्रवेश करतात. याचे विवेचन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की भगवंतांचा एक अंश परमात्मा ग्रहलोक, ब्रह्मांड, जीव आणि अणूंमध्येही प्रविष्ट होतो. म्हणून त्यांच्या प्रवेश करण्यानेच सर्व काही योग्य रीतीने व्यक्त होते. जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हा सजीव मनुष्य पाण्यावर तरंगू शकतो, परंतु आत्मा देहत्याग करतो तेव्हा शरीर मृत होते आणि असे मृत शरीर पाण्यामध्ये बुडते. अर्थात जेव्हा शरीर सडते तेव्हा गवताप्रमाणे पाण्यावर तरंगते, परंतु ज्या क्षणी मनुष्य मृत होतो तत्क्षणी तो पाण्यामध्ये बुडतो. त्याचप्रमाणे भगवंतांची सर्वश्रेष्ठ शक्ती ग्रहलोकामध्ये प्रवेश करीत असल्यामुळे ते अंतरिक्षात तरंगत आहेत. त्यांच्या शक्तीने मुठीतील धुळीप्रमाणेच प्रत्येक ग्रहाला धारण केले आहे. जर मनुष्याने हाताच्या मुठीत धूळ धरली तर ती खाली पडण्याची शक्यता नाही, परंतु जर त्याने ती फेकली तर लागलीच ती खाली पडते. त्याचप्रमाणे आकाशामध्ये तरंगणाऱ्या ग्रहांना भगवंतांच्या विराट रूपाने आपल्या मुठीत धरले आहे. त्यांच्या शक्तीमुळे सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत. वेदमंत्रांमध्ये म्हटले आहे की भगवंतांमुळेच सूर्य प्रकाशतो आणि ग्रह स्थिर गतीने भ्रमण करतात. भगवंताविना हवेत फेकलेल्या धुळीप्रमाणे सर्व ग्रह इतस्ततः विखुरले असते, नष्ट झाले असते. त्याचप्रमाणे भगवंतांमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरीत होतात. चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढ ही होत नाही किंवा वनस्पती रसाळही होत नाहीत. भगवंतांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच मानव समाज कार्यशील आहे, सुखासमाधानाने राहत आहे आणि योजनाचा स्वाद घेत आहे. अन्यथा मानव समाज जिवंतच राहू शकला नसता. रसात्मक हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. चंद्राच्या माध्यमातून भगवंतांच्या प्रभावामुळे सर्व खाद्यपदार्थ चविष्ट बनतात. अहम वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहम् आश्रितः प्राण अपान समायुक्तः पचामि अन्नं चतुर्विधम्. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. तात्पर्य: आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंतांचेच रूप आहे. वेदांमध्येही म्हटले आहे की भगवंत किंवा ब्रह्म अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहे आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहे. म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच सहाय्य करीत असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही. जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत सहाय्य करीत नाहीत
तोपर्यंत तो अन्न खाण्याची शक्यताच नाही. याप्रमाणे भगवंतच अन्नपदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचन करतात आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो. वेदांत सूत्रामध्येही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. शब्दादिभ्यो अंतः प्रतिष्ठानाच भगवंत हे ध्वनी, शरीर, वायू आणि जठरामध्ये जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत. चरव्या, चोष्य, लेह आणि पेय योग्य असे 4 प्रकारचे अन्न असते आणि या सर्वांना पचविणारी पचनशक्ती ही भगवंतच आहे. सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टमतः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वैदेहे च सर्वे अहम् एव वैद्यः वेदान्तकृत वेदवित्त एव च अहम्. मी प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. तात्पर्य: भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत आणि सर्व क्रियांचे प्रेरक तेच आहेत. जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो, परंतु त्याच्या सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते. म्हणून तो पूर्वकर्मानुसार पुन्हा आपल्या कर्माचा प्रारंभ करतो. आवश्यक ते ज्ञान त्याला पुरविले जाते, स्मृती प्रदान केली जाते आणि तो पूर्वजन्माबद्दल सर्व काही विसरतोही. अशा रीतीने भगवंत केवळ सर्वव्यापीच आहेत असे नव्हे, तर अंतर्यामी परमात्माही आहेत. तेच सकाम कर्माचे फळही प्रदान करतात. निर्विशेष ब्रह्म भगवंत आणि परमात्मा म्हणूनच केवळ ते पूजनीय आहेत असे नव्हे, तर ते वेदावतार या रूपानेही आराध्य आहेत. वेद हे लोकांना आपल्या जीवनाला असे वळण देण्यास अचूक मार्गदर्शन करतात, जेणेकरून ते स्वग्रही भगवत धामात परत जाऊ शकतील. वेद हे भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्राप्त करतात आणि श्रीकृष्ण व्यासदेव या आपल्या अवताराद्वारे वेदांचे संकलन करतात. व्यासदेवकृत श्रीमद भागवत हे वेदांत सूत्राचे भाष्य आहे आणि ते वास्तविक ज्ञान प्रदान करते. भगवंत हे इतके परिपूर्ण आहेत की जीवाचा उद्धार करण्याकरिता ते अन्नाचा पुरवठा आणि पचनही करतात. ते सर्व कर्माचे साक्षी असून वेदांच्या रूपाने ज्ञान देतात आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेची शिकवण देतात. बद्ध जीवांद्वारे ते आराध्य आहेत. याप्रमाणे भगवंत सर्व मंगलदायी आणि कृपामयी आहेत. अंतः प्रविष्टः शास्ता जनानाम. जीव जेव्हा वर्तमान देहाचा त्याग करतो तेव्हा त्याला सर्व गोष्टीचे विस्मरण होते, परंतु भगवंताच्या प्रेरणेमुळे तो पुन्हा आपली कर्मे सुरू करतो. त्याला जरी पूर्वकर्माचे विस्मरण झाले तरी खंडित पूर्वकर्मांना पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी भगवंत त्याला बुद्धी देतात. म्हणून अंतर्यामी भगवंतांच्या आदेशानुसार या जगतात जीव केवळ सुख दुःख भोगतो. एवढेच नव्हे, तर वेदांचे ज्ञान प्राप्त करण्याची सुसंधीही त्यांच्याकडूनच प्राप्त होते. जर वैदिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी प्रामाणिक असेल तर श्रीकृष्ण त्याला आवश्यक ती बुद्धी प्रदान करतात. भगवंतांनी अशा प्रकारे जाणण्यासाठी वेदांचे ज्ञान का बरे प्रकट केले? कारण जीवाने व्यक्तिशः श्रीकृष्णांना जाणणे आवश्यक आहे. वेद या गोष्टीला दुजोरा देतात. यो असौ सर्वे वेदैः गीयते. चतुर्वेद, वेदांत सूत्र, उपनिषद आणि पुराणांसहित संपूर्ण वेद वाङ्मयात भगवंतांच्या गुणगौरवांचे गायन करण्यात आले आहे. वैदिक कर्मकांडे करून, वैदिक तत्त्वज्ञानाची चर्चा करून आणि भक्तीद्वारे भगवंतांची आराधना करून भगवत प्राप्ती होते. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे हाच वेदांचा उद्देश आहे. श्रीकृष्णांचा साक्षात्कार करण्यासाठी आणि त्यांना जाणण्यासाठी वेद आपल्याला मार्गदर्शन करतात. वेदांचे अंतिम ध्येय भगवंतच आहेत. वेदांत सूत्र पुढील शब्दात या गोष्टीचे अनुमोदन करतात. ततु समन्वयात मनुष्य 3 अवस्थांमध्ये पूर्णत्व प्राप्त करू शकतो. वेदांना जाणल्याने त्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे ज्ञान होऊ शकते. विविध मार्गाचा अवलंब करून त्यांना तो शरण जाऊ शकतो आणि अखेरीस परमलक्ष्याची भगवंतांची प्राप्ती करू शकतो. या श्लोकामध्ये
वेदांचे प्रयोजन, वेदांचे ज्ञान आणि वेदांचे लक्ष याचे स्पष्ट निरूपण करण्यात आले आहे. द्वो इमो पुरुषो लोके क्षराः च अक्षराः एव च अक्षराः सर्वाणि भूतानि कुटस्थाः अक्षराः उच्यते. च्युत आणि अच्युत असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत असे म्हटले जाते. तात्पर्य: पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी व्यासदेव या अवताराद्वारे वेदांत सूत्राचे संकलन केले आहे. या ठिकाणी भगवंत सारांश रूपाने वेदांत सूत्राचे निरूपण करीत आहेत. ते म्हणतात की असंख्य जीवांचे दोन वर्गांमध्ये विभाजन करता येते, च्युत आणि अच्युत. जीव हे भगवंतांचे सनातन विभिन्नांश किंवा विभाजित अंश आहेत. जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले जाते. या ठिकाणी योजिलेले संस्कृत शब्द क्षराः सर्वाणि भूतानि दर्शवितात की ते च्युत आहेत, तथापि भगवंतांशी एकरूप आहेत. त्यांना अच्युत म्हटले जाते. एकरूपता म्हणजे जीवांना वैयक्तिक अस्तित्व नाही असे नव्हे, तर त्यांच्यामध्ये विसंवादही नाही. सृष्टीच्या प्रयोजनाच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे. अर्थात आध्यात्मिक जगतात सृजनाचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु वेदांत सूत्रामध्ये भगवंत हे सर्व सृष्टीचे स्रोत असल्याचे सांगितल्यामुळे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या विधानानुसार जीवांचे दोन वर्ग आहेत. वेद या गोष्टीला प्रमाणित करतात म्हणून त्याविषयी काहीच संदेह नाही. 5 इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणाऱ्या जीवांना भौतिक शरीरे असतात व ही शरीरे निरंतर बदलत असतात. जोपर्यंत जीव बद्धावस्थेमध्ये आहे तोपर्यंत पदार्थाशी संपर्क असल्यामुळे त्याचे शरीर बदलत असते. जड पदार्थांमध्ये परिवर्तन होत असते म्हणून जीवही बदलल्याचे दिसते. तथापि आध्यात्मिक जगतातील देह हा भौतिक तत्वांपासून बनलेला नसतो म्हणून तो विकारी नसतो. भौतिक जगतात जीवामध्ये जन्म, वाढ, उपस्थिती, जनन, क्षय तथा विनाश हे 6 विकार होतात. हे विकार भौतिक शरीराचे आहेत, परंतु आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही. त्या ठिकाणी जन्म, मृत्यू, जरा, व्याधी काहीच नसते. तेथे सर्व काही एकात्वात मध्येच अस्तित्व असते. क्षरः सर्वाणि भूतानि या भौतिक जगताच्या संपर्कात येणाऱ्या आदिजीव ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्वांचे शरीर बदलत असते, म्हणून ते सर्व च्युत आहेत. तथापि आध्यात्मिक जगतात ते एकतत्वामध्ये सदैव मुक्तच आहेत. उत्तमः पुरुषः तु अन्यः परम आत्मा इति उदाहताः यः लोक त्रयम् आविश्य विभर्ति अव्ययः ईश्वरः. या दोहो व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अवयवी भगवंत आहेत आणि ते स्त्रीलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. तात्पर्य: या श्लोकाची संकल्पना कठोपनिषदात आणि श्वेताश्वेतोपनिषदात सुंदर रीतीने विशद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असंख्य जीवांमध्ये काही बद्ध आहेत तर काही मुक्त आहेत आणि या सर्वांच्याहून श्रेष्ठ असा परमात्मा पुरुषोत्तम आहे. उपनिषदातील श्लोक पुढील प्रमाणे आहे: नित्यो नित्यानाम चैतनश्चेतनानाम. तात्पर्य असे आहे की सर्व बद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष पुरुषोत्तम भगवान आहे, जो सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यांचे पालनही करतो. तेच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहे. जो बुद्धिमान मनुष्य त्यांना जाणू शकतो तोच केवळ परिपूर्ण शांती प्राप्त करण्यास प्राप्त आहे, अन्य कोणीही नाही. यस्मात् क्षरम अतीतः अहम क्षरात अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुष उत्तमः. मी च्युत आणि अच्युत याच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांहून बद्ध जीव किंवा मुक्त जीवही श्रेष्ठ नाहीत, म्हणूनच ते पुरुषोत्तम आहेत. आता या श्लोकावरून स्पष्टच आहे की जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे. या दोहोंमधील फरक हा आहे की
बद्धावस्थेतील असोत अथवा मुक्तावस्थेतील असोत, परिणात्मकदृष्ट्या जीव भगवंतांच्या शक्तीपेक्षा वरचढ होऊ शकत नाहीत. भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत समस्तर किंवा समरूपच आहेत असा विचार करणे चुकीचे आहे. भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता आणि कनिष्ठता असतेच. या संदर्भात उत्तम शब्द महत्त्वपूर्ण आहे. कोणीही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. लोके शब्द पौरम आगम असे दर्शवितो. निरुक्ती शब्दकोशामध्ये सांगितल्याप्रमाणे लोक्यते वेदार्थो अनेन, वेदांचे प्रयोजन स्मृतिशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. भगवंतांचे त्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाचेही वेदांमध्ये वर्णन करण्यात आले आहे. वेदांमध्ये पुढील श्लोक आढळतो. तावद्देश संप्रदा प्रसादो अस्माच्छरी शरीरात्मस्मुताथय परमज्योतिरूपं सम्पद्य स्वेन रूपेणाभिनिषपद्यते सहा उत्तमाः पुरुषाः. देहातून बाहेर येणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्येच स्थित राहतो. त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते. याचा अर्थ आहे की परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज प्रदर्शित आणि प्रसारित करीत आहेत आणि ते तेज म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे. त्या परमपुरुषाचे अंतर्यामी परमात्मा हेही एक रूप आहे. सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र म्हणून प्रकट होऊन ते स्वतः व्यासदेवांच्या रूपात वैदिक ज्ञानाचे विश्लेषण करतात. यः माम एवं अस्मूढः जानाति पुरुष उत्तमः सः सर्ववित्त भजति माम सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. तात्पर्य: जीव आणि परमसत्य यांच्या स्वरूपाविषयी अनेक सात्विक तर्क आहेत. आता या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः सर्वज्ञ आहे. जो अपूर्ण ज्ञानी आहे तो परम सत्याविषयी केवळ तर्कच करीत राहतो. परंतु परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दडवता प्रत्यक्ष कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. संपूर्ण भगवद्गीतेत याच तथ्यावर पदोपदी जोर देण्यात आला आहे. तरीही भगवद्गीतेवरील अनेक दुराग्रही भाष्यकार परमसत्य आणि जीव यांना सर्वच बाबतीत एकरूप असल्याचे मानतात. वैदिक ज्ञानाला श्रुती अर्थात श्रवणाद्वारे ज्ञान प्राप्त करणे असे म्हटले जाते. वास्तविकपणे मनुष्याने श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रतिनिधींसारख्या प्रमाणित व्यक्तींकडून वैदिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. येथे भगवान श्रीकृष्णांनी फार चांगल्या रीतीने तत्वविवेचन केले आहे आणि मनुष्याने अशा अधिकृत पुरुषांकडून श्रवण केले पाहिजे. डुकराप्रमाणे केवळ श्रवण करणे पुरेसे नाही. मनुष्याने त्यांच्याकडून वास्तविक ज्ञान जाणून घेतले पाहिजे. केवळ शैक्षणिक पांडित्याद्वारे त्याने तर्क करू नये. विनम्र भावाने भगवद्गीतेद्वारे ऐकले पाहिजे की सर्व जीव हे सदैव भगवंतांच्या अधीन असतात. जो कोणी हे जाणू शकतो तो भगवान श्रीकृष्णांच्या शब्दात सांगावयाचे तर वेदांचे प्रयोजन जाणतो आणि अन्य कोणीही नाही. भजती हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भजती हा शब्द अनेक ठिकाणी भगवत सेवेच्या संदर्भात योजिला आहे. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर त्याने संपूर्ण वैदिक ज्ञान प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. वैष्णव परंपरेमध्ये म्हटले आहे की मनुष्य जर कृष्णभक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर परमसत्याला जाणण्यासाठी त्याने अन्य कोणत्याही आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही. त्याने प्रयोजन गाठलेच आहे कारण तो भगवद्भक्तीमध्ये संलग्न आहे. भगवंतांना जाण्याच्या सर्व प्राथमिक मार्गांना त्याने पार केले आहे. तथापि शेकडो हजारो वर्षांपर्यंत तर्क करूनही जर मनुष्य श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणत नाही आणि त्यांना शरण जात नाही तर त्याने इतक्या जन्मांपर्यंत आणि वर्षापर्यंत केलेला तर्क म्हणजे केवळ निरर्थक कालापव्ययच आहे. इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया अनघ एतत् बोध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यः च भारत.
हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. तात्पर्य: भगवंत या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की हे तत्त्व सर्व शास्त्रांचे सार आहे आणि भगवंतांनी ज्या यथार्थ रूपामध्ये ते प्रदान केले आहे त्याच रूपात ते मनुष्याने जाणले पाहिजे. अशा रीतीने मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचे हे तत्त्वज्ञान जाणल्याने आणि त्यांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झाल्याने सर्वजण प्राकृतिक गुणांच्या सर्व विकारांतून मुक्त होऊ शकतात. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे. जेथे भक्तियोग आहे तेथे भौतिक विकार असू शकत नाहीत. भगवत भक्ती आणि भगवंत यांचे स्वरूप आध्यात्मिक असल्याकारणाने ते एकसमानच आहेत. भक्ती ही भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या आधिपत्याखाली केली जाते. भगवंतांना सूर्य आणि अज्ञानाला अंधकार म्हटले जाते. जेथे सूर्य आहे तेथे अंधकार राहू शकत नाही. म्हणून जेथे प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्ती केली जाते तेथे लेश मात्रही अज्ञान असू शकत नाही. शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी सर्वांनी कृष्ण भावनेचा स्वीकार करून भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांच्या या ज्ञानाप्रत उन्नत होऊन भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्यांच्या गणनेमध्ये तो कितीही बुद्धिमान असला तरी तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही. अर्जुनाला संबोधलेला अनघ हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. अनघ अर्थात निष्पाप. सर्व पापांतून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. मनुष्याने सर्व पापातून सर्व विकारांतून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो. परंतु भक्ती ही इतकी विशुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो. शुद्ध भक्तांच्या संघामध्ये पूर्णपणे कृष्णभावनामय होऊन भक्ती करीत असताना मनुष्याने काही विशिष्ट गोष्टींचा समूळ विनाश करून त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने अंतःकरणाच्या दुबळेपणावर मात केली पाहिजे. मनुष्याचे सर्वप्रथम अधपतन हे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे होते. यामुळे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेचा त्याग करतो. अंतःकरणाचा दुसरा दुबळेपणा म्हणजे मनुष्याची भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची प्रवृत्ती वाढली की पदार्थांमध्ये आणि पदार्थांचा संग्रह करण्यामध्ये तो आसक्त होतो. भौतिक अस्तित्वांच्या समस्या या अंतःकरणाच्या दुबळेपणामुळे निर्माण होतात. या अध्यायातील पहिले 5 श्लोक अंतःकरणाच्या दुबळेपणामुळे मुक्त होण्याच्या विधींचे वर्णन करतात आणि उर्वरित अध्यायामध्ये 6व्यापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत पुरुषोत्तम योगाचे वर्णन करण्यात आले आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.